हाय फ्रेंड, नमस्कार. कशा आहे सगळे? मजेत ना? तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. उठल्या सगळ्या ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे मी. तुम्ही बघू शकता सकाळचा अवतार. पण काय हरकत नाही, आपल्याला भरपूर सारी कामं आहेत. ती कामं करायचीच आपल्याला. कल्याणला जायचं आहे, मुंडे आणायचे आहेत, हार आणायचे आहेत, गजरे आणायचे आहेत, अजून गुलाबजामुन आणायचे, भाजी तर सगळे आणायचे. चला तर जाऊया आपण, सगळे कामं वगैरे करू आणि मग पुन्हा कंटिन्यू राहा. आजचा आपला लाईव्ह पण असणार आहे, तर कंटिन्यू राहा ब्लॉगला. आणि कोणी अजून आलेलं नसेल तर या, सगळ्यांनी शुभेच्छा द्या पप्पांना आणि पुन्हा एकदा सेवानिवृत्तीला हजर राहा सगळ्यांनी. चलो. हे ठेवू. काय नुसती बटाटी काय खाणार वाटतं संध्याकाळची. आता सगळे कामं आवरून घेतले मी तयारी करायला. तर फायनल लुक पूर्ण झाल्यानंतर बघा इकडं आपले पार्लरवाले. तर चला पहिला तयारी करूया. तर अशा प्रकारे मस्त आहे की मी रेडी झालेली आहे. फुल लुक मी तुम्हाला दाखवत आहे. इकडे आमची मुलं पण रेडी झालेली आहेत, बघू शकता. हा आहे छोटू, आहे मोठू. हाय करो, हाय बोल, हाय. चला हाय. गर्दी बोल तर जाम. आता होतील.
मला जायची घाई आहे म्हणून मी आलो. ट्रेडिशनल वेल्थ मॅनेजर यापदा पाटील यांच्या सौभाग्यवती योगिताताई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आणि आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत. अशोक महादेव मुकुंद यांच्या म्हणजे खरं म्हणजे खूप कठीण त्यांनी जे नोकरीची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ह्या कुटुंब पुन्हा निंजाला गेलो, पुन्हा तालुक्याला आलो, निंजाला आलो, असं काही भरपूर म्हटलं 39 वर्ष मी असे काढले तर भरपूरच. आणि ते निश्चित रेल्वेतच रेल्वे करून सुद्धा मी भरपूर काय मेहनत केलेली आहे. कारण मी असं बसलो नाही. कारण मला असं नोकरीमधनं एकदम म्हणजे नोकरीवर आहे नोकरी, फक्त मी नामुमकिन नोकरी आणि पण माझा बिझनेस धंदा भरपूर मी त्याच्यावर लक्ष दिलेला होता. आणि आता ही पब्लिक आहे, या पब्लिकचं तर कोण सोडत नाही. आणि आम्ही कधी पण आम्ही दोघा जण करीत नाही तर बाबा येऊन यायला म्हणून आपण तिथं जायचं नाही, तेव्हा याच्याकडे नाही जायचं, त्याच्याकडे नाही. आता कोणाचाही असो, आमच्या कुटुंबातला असो किंवा आमच्या मुलींच्या इकडे असो किंवा कुठे असो, तरी पण आम्ही तिथं पोचतो. एवढंच मला एवढी म्हणजे आता ही पब्लिक बघून मला भरपूर काही आनंद झाला. मला यस आपण काकींकडे जाणार आहोत. काकी 2 मिनिटं थांबा फक्त. काका या व्यवसायामध्ये मी भरपूर काही डुबलेला पण आहे आणि मी काय मला मिळाला पण आहे व्याज, पण याच्यात माझा घाटा पण भरपूर झालेला आहे. पण तरी पण मी जास्ती काही हे केलं नाही. आणि ज्या लोकांना पैसे द्यायचो त्या लोकांना असं नाही, घरी विचारून द्यायचो बाबा तुला. मुलीला कधी लवकर हात लावत नाही. सेम जरी चुकी दोघांची सेम असली तरी मुलीवरचं बापाचं प्रेम वेगळं असतं. आज तुमच्या 3 मुली, त्यांच्या तिघींची लग्न झालेले, जावई मुली, तुमचा मुलाचं बोललं तर माझ्या मी तिन्ही मुलींना माझा जो पण व्यवहार आहे ते यांच्या तिन्ही मुलींना सांगतो. माझ्या मुलाला मी एवढं नाही सांगलं तेवढं माझ्या तिन्ही मुलींना सांगितलंय. त्याच्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं. मुलाचं लग्न झाल्यानंतर मी अजून पण मुलाला तेवढं काय सांगितलं ना, पण सुनेला माझ्या हिला सुनवाईला सांगितलेलं आहे की हे असं तुम्ही सगळं बघायचं मुकुंदच्या, आणि जसं माझ्या मुली बघतात तसं तुम्ही बघायचं. कारण माझा मुलगा आहे ना, जर मला म्हणजे अजूनपर्यंत तिथे हे नाही म्हणजे त्याचा मला सपोर्ट नाही देत, म्हणून त्याच्या मुलं मी त्याच्यावर जास्त हे नाही करीत, फोर्स नाही करत. आणि तो पण माझ्या कुठल्याही याच्यात जात नाही तर मला हे करायचं ते करायचं आहे. आणि आता व्यवसाय करायचा बोलला तर व्यवसाय आता पहिल्यासारखं नाही राहिलं. मी त्याला सांगतो धंद्यामध्ये आता काही मजा नाही राहिली. तू फक्त नोकरी कर, नामुमकिन नोकरी कर का बाबा हाय मगुनशा. आता तो आपल्या 2 भविष्याची काळजी एका बापाला किती असते ते काकांच्या बोलण्यावरून आपल्या सगळ्यांना समजलं. असे राहिला शेवटचा प्रश्न जे अनुराधा नाही देता आला नाही. स्पष्टपणे त्यांचा आहे की तुम्ही कितपत वेळ त्यांना देणार आहात आणि कितपत त्यांच्या नेतो. मी नाहीत नाही असं नाही, फक्त त्यांच्याबरोबर आम्ही म्हणून नाही जात, असं घरचं बोलून नाही जात. आणि मला ते आवडत पण नाही घरचं बोलून जायला. कारण आपण जर घरचं बोलून गेलं ना, पाहिजे तसं एन्जॉय करायला भेटत. जसं आम्ही बस